रोहित आर्य याने तब्बल 17 मुलांना ओलीस ठेवलेलं होतं आणि या संपूर्ण प्रकरणानंतर आता त्याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाल्याची सुद्धा माहिती समोर येते। या संपूर्ण घटनेनंतर हा एन्काउंटर टाळणं पोलीस प्रशासनाला शक्य होतं, परंतु सरकारच्या आडमुठेपणामुळे कुठेतरी या सगळ्या प्रकरणामध्ये रोहितचा मृत्यू झालेला आहे। अशा पद्धतीची भूमिका नितीन सातपुते ॲडव्होकेट यांनी घेतलेली आहे आणि या संपूर्ण एन्काउंटरची चौकशी व्हावी अशा पद्धतीची मागणी ते कोर्टात लावून धरणार आहेत। सर, नेमकं काय तुमचं म्हणणं आहे? कशा पद्धतीने हा एन्काउंटर टाळणं शक्य होतं, याची चौकशी होणं का अपेक्षित आहे? काय मध्ये कायद्यामध्ये कोणताही मृत्यू किंवा हत्या ही ते व्हॅलिड होत नाहीये आणि एन्काउंटर टाळणं पोलिसांनी टाळायला पाहिजे। एन्काउंटर कोणाचं करायला पाहिजे? एक जनरली एक एथिक असतात की नैतिकता असते किंवा नीतिमत्ता असते। एखाद्याचं एन्काउंटर करण्या इतपत तो एवढा मोठा गुन्हेगार आहे का? पहिली गोष्ट, तो काय आतंकवादी होता की टेररिस्ट होता की गँगस्टर होता? तो एक सर्वसामान्य माणूस, ठेकेदार होता। सरकारशी त्याचं चांगलं होतं, त्यांनी सरकारची कामं केली, विद्यार्थ्यांसाठी त्यांनी कामं केली, स्वच्छता अभियानामध्ये त्याचे काही कॉन्ट्रॅक्ट होते, त्याचे पैसे सरकारकडे बाकी होते, ते पैसे न देता 2 करोड रुपये होते आणि काही लाख रुपये, किती लाख रुपये होते, ते पैसे सरकारने त्याचे दिले नाही, ते बाकी होते, बकाया होते, ते दिले नाही। आणि तसं न देता त्यामुळे त्यांनी मागच्या महिनाभर त्यांनी उपोषण केलं आणि त्याचा जवळजवळ तो आजारी पडला, तो बेशुद्ध झाला। त्याची फॅमिली एकदम सफर करत होती, मोठी अमाऊंट त्यांना मिळाली नाही, त्याची इन्व्हेस्टमेंट झालेली त्याच्यामध्ये, ती पैसे दिले नाही म्हणून त्यांनी उपोषणाचा मार्ग निवडला। सरकारशी अनेक वेळा बोलला, ते तरी देखील त्याचे पैसे मिळाले नाही। मग त्याच्या डोक्यामध्ये विचारलं की आता आत्महत्या करावी, आत्महत्या करून ते विचारायला लागले त्याला, पण त्याला असं वाटलं मी गेल्यानंतर माझ्या कुटुंबाचं काय? त्यामुळे त्यांनी काय ठरवलं, त्यांनी असं प्लॅन केला की जेणेकरून त्याचे पैसे परत मिळतील। त्याचा उद्देश हा होता की त्याचे पैसे परत मिळावे, म्हणून त्यांनी कदाचित तो विचार केला असेल। हा विचार वाईट होता की मुलांना त्यांनी पोलीस ठेवणं, किडनॅप करणं आणि सरकारकडनं पैसे, हा त्याचा विचार हा वाईट होता, पण त्याला त्याचे पैसे होते, सरकारशी तो संपर्कात होता, डीसीपींशी संपर्कात होता, त्याचे सरकारने बोलणी करून त्याचे पैसे खरोखर द्यायला पाहिजे होते, पण तसं न देता सरकारने किंवा पोलिसांनी त्या ठिकाणी त्या छातीमध्ये गोळी मारून त्याचा खून केलाय। खून का केला? सरकारला त्याची 2 करोड रुपये आणि कितीतरी वरती रक्कम होती ती त्याला द्यायला लागू नये म्हणून, किंवा त्याच्या अजून कोणाकडनं काही येणं असेल ते पण असेल ते त्याला द्यायला लागू नये म्हणून। बरं, हा एन्काउंटर हा सर्वात शेवटचा उपाय आहे का? सरकारचे जे पोलीस आहेत ते ट्रेन आहेत, प्रशिक्षित आहेत, त्यांना चांगलं ट्रेनिंग दिलं असतं, प्रत्येक सिच्युएशन कशी हँडल करायची त्यांना चांगलं ट्रेनिंग असतं, त्यांना सांगितलेलं असतं जर अशी परिस्थिती उद्भवली तर त्यावेळेस त्या व्यक्तीच्या जो असतो त्याच्या पायाला गोळी मारायची किंवा त्याला डिसेबल करायची किंवा तो अनेबल झाला पाहिजे, तो की म्हणजे असा गोळीबार करायला किंवा त्यांच्यावरती असॉल्ट करायला तो अनेबल झाला पाहिजे। तसं न करता त्यांनी डायरेक्ट त्या छातीमध्ये गोळी मारली। बरं, त्याच्याकडे पिस्तूल होती, त्याकडे कोणतं हत्यार होतं का? तसंही काय नव्हतं। आता अशी मीडियामध्ये बातमी येते त्याच्याकडे छर्याची बंदूक होती। मग छर्याची बंदूक जरी चालवली असती तर फार स्किनला फक्त इजा झाली असती थोडीफार, त्याने हत्या होत नाही किंवा गंभीर दुखापत देखील होत नाही। छर्याची बंदूक फक्त हवेत मारण्यासाठी, फुगे फोडण्यासाठी असते, त्यामुळे कोणतीही हत्या होत नाही। मग असं असताना दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तिकडचे सिनियर पीआय जितेंद्र सोनावणे आणि हा जो सो कॉल्ड एन्काउंटर स्पेशलिस्ट आता जो मनू पाहतोय, जो अधिकारी अमोल वाघमारे, याला भविष्यामध्ये प्रदीप शर्मा, दया नाईक, ते आंग्रे होते, प्रफुल्ल भोसले किंवा अजून जे कोण होतं असे यांच्यासारखे हिरो बनू पाहतायत। यांची सर्वांची अवस्था काय झाली तुम्ही पाहिलेलं आहे। अनेक लोक तर अजून जेलमध्ये आहेत आणि केसेस झालेले त्यांच्यावरती। हा तसा तो बनू पाहतोय। कुठेतरी वेब सिरीज किंवा चित्रपट पाहिला असेल प्रदीप शर्माचा या अमोल वाघमारेने, आणि त्यामुळे त्याला असं वाटतंय की ह्याला मारलं तर तो हिरो बनेल। त्यामुळे हे चुकीचं आहे। हत्या ही कधीही व्हॅलिड होऊ शकत नाही, हत्या ही हत्या आहे, आणि त्यामुळे खुनाचा गुन्हा ह्या तीन अधिकाऱ्याच्या विरुद्ध प्रायमा फेशी दाखल झाला पाहिजे। जर सरकारकडनं त्याचे जे 2 करोड रुपये येणं असेल तर चिटिंगचा गुन्हा ह्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आणि संबंधित कोण मंत्री असेल त्याच्या विरुद्ध देखील दाखल व्हायला पाहिजे। फिर्याद त्याच्या बायकोची घ्यायला पाहिजे आणि गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे। आणि गुन्हा दाखल होऊन एक सोसायटीला एक मेसेज दिला पाहिजे, अशी हत्या ही कधी व्हॅलिड होऊ शकत नाही, जस्टिफाय होऊ शकत नाही। सर, या सगळ्या प्रकरणामध्ये आणखीन एक मुद्दा चर्चेत येतोय, तो म्हणजे इतका मोठा हा सगळा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला होता। तब्बल 2 तास ही मुलं आतमध्येच होती। या सगळ्या प्रकरणानंतर एन्काउंटर झाला, त्यात त्या रोहितचा मृत्यू झाला। हे सगळं चित्र स्पष्ट असताना देखील आपण जर बघितलं तर सरकारकडनं, गृह विभागाकडनं कुठल्याही पद्धतीनं याबद्दलचं स्टेटमेंट जारी करण्यात आलेलं नाही। किती हा गंभीर मुद्दा असू शकतो? मुळात ही जी गोष्ट घडलेली आहे हा खून झालेला आहे आणि हा खून सरकारने केलेला आहे, पोलिसांनी हा खून केलेला आहे। त्यांच्याकडे कोणताही याबद्दलचं जस्टिफिकेशन किंवा आन्सर नाहीये। प्रायमा फेसी दिसतंय हा खून आहे,
त्यांनी जरी मुलांना किडनॅप केलेलं असलं, त्याने पण अपराध केलेला होता, जरी तो अपराध केलेला असला त्याची शिक्षा त्याला देता आली असती, त्याला न्यूट्रलाइज करायला वेगवेगळे मार्ग अवलंबता आले असते, पण तसं न करता यांनी खून केलेला आहे तो प्रायमा फेसी दिसतोय. त्यामुळे सरकारकडे हे कोणतं जस्टिफिकेशन नाहीये, की त्याचं उत्तर नाहीये की हे जे एन्काउंटर झालं हे का केलं. कंधार सारखी घटना तुम्हाला माहिती आहे, कंधार जेव्हा विमान हायजॅक झालं होतं पाकिस्तानमध्ये, ते अफगाणिस्तानला घेऊन गेले, त्यावेळेस त्यांच्या मागण्या ज्या होत्या, मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी सगळ्या आरोपीला आतंकवाद्यांना सोडून दिलं होतं. आता एक भारतामध्ये सिनेमा आला होता यामी गौतमीचा, त्यामध्ये अ थर्सडे नावाचा, त्यामध्ये देखील असंच दाखवलंय. तिची जी मागणी होती, त्याची जी मागणी होती ती व्हॅलिड होती, त्याचे पैसे घेणं आहेत, त्याचं असं काही खंडणी वगैरे असं काही प्रकार नव्हता की मला खंडणी द्या नाही तर मी तुमच्या मुलाला मारून टाकेन. त्याचेच पैसे तुम्ही घेतले, त्याची फसवणूक केली. त्यांनी करायचं काय, माणसांनी सगळ्यांना काही कोर्टात जायचा मार्ग हा सुचत नाही किंवा काही नाही. जो आपल्या परीने आपले पैसे रिकव्हरी करायचा प्रयत्न करतो. हे जे अॅरिस आहे, हे जे काही बकाया होते सरकारने त्याला द्यायला पाहिजे होते. आता तर व्याजासकट द्यायला पाहिजे आणि नुकसान भरपाई पण द्यायला पाहिजे. त्यामुळे गुन्हा दाखल झाला पाहिजे, 2 गुन्हे वेगवेगळे गुन्हे दाखल व्हायचे पाहिजे. या पोलिसांच्या विरुद्ध एक खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. प्रायमा फेसी पहिले 3 आरोपी जे आहेत, दत्ता नालवडे डीसीपी, दुसरा सिनियर पीआय सोनावणे आणि हा अमोल वाघबोरे, हा सो कॉल्ड एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून स्वतःला आता तो म्हणून घेतोय, त्याच्यावरती गुन्हा दाखल यांना तात्काळ अटक व्हायला पाहिजे. खरं तर तुम्ही केलेलं एन्काउंटर जस्टिफिकेशन तुम्ही कधीच करू शकत नाही. दीपक केसरकरांचं सुद्धा नाव या सगळ्या प्रकरणामध्ये समोर येते. त्यांच्या बंगल्याबाहेर त्याने आंदोलन केलेलं होतं, उपोषण केलेलं होतं, स्वच्छता मॉनिटर हा त्याचा प्रकल्प होता, त्याचे पैसे थकीत असल्याचं मिळते. कुठेतरी सरकारचा आणि हस्तक्षेप हा वारंवार यामध्ये प्रकरणात पाहायला मिळतोय. नक्कीच तसं आहेच ना. केसरकरांचं नाव येते, त्याच्याबरोबर जे फोटो व्हायरल झालेले आहेत, त्यांचे ते पत्रक आहेत आणि तो त्यांचा संपर्कात होता त्यांच्या. आणि कसं आहे, जर त्याचे पैसे दिले नसेल तर जर चिटिंगचा गुन्हा जो आहे, फसवणुकीचा, हा केसरकरांच्या विरुद्ध देखील दाखल व्हायला पाहिजे. जरी ते मंत्री असले, सरकारमध्ये जरी असेल तरी पण त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आता प्रायमा फेसी हत्या कोणी केली बरोबर दिसणारी जी गोष्ट ती सरळ दिसते, त्यामध्ये कोणतेही दुमत नाही. त्यामुळे हे 3 अधिकारी तर पहिले ह्यांच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आणि तपासामध्ये जर याच्यामध्ये ह्यांचे कुठे लागे बांधे किंवा हँड इन ग्लोव्ज किंवा कन्व्हिन्समध्ये असतील की तुम्ही हे करा, तर त्या खुनाच्या गुन्ह्यात देखील केसरकरांना घ्यायला पाहिजे. त्यांना याच्यामध्ये गुन्हा तर दाखल होईल आणि त्यांना अटक व्हायला पाहिजे. तसेच चिटिंगचा, फसवणुकीचा गुन्हा, त्याच्या पत्नीचा फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन त्यात देखील त्या केसरकरांवरती कारवाई व्हायला पाहिजे. आणि शिक्षण अधिकारी जे आहेत, जे ह्याला जबाबदार असतात, पेमेंटसाठी जबाबदार असतात, त्या लोकांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. नक्कीच आपण बघतोय की या संपूर्ण प्रकरणामध्ये दीपक केसरकर असतील, त्याचबरोबर पोलीस प्रशासन असेल, यांच्यावरती गुन्हा नोंदवण्यात यावा अशा पद्धतीची मागणी नितीन सातपुते यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सुधीर जाधवसह सुस्मिता मदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.